भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी कुठेही जात नाही. तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मी येईन. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. अपरंपार असा आधार भयाच्या पारमनादाने, प्रजा स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक भक्ताला काही ना काही अनुभव हा स्वामी महाराज देतच असतात. पण ज्यांना खूप सेवा करता आहेत, काहीच अनुभव येत नाही आणि कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही, पूर्णपणे डिप्रेशनमध्ये चालले आहेत, स्वामी आहे की नाही, देव आहे का नाही, हा प्रश्न मनामध्ये जर उत्पन्न होत असेल, त्यांनी हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघावा. कारण या अनुभवाच्या शेवटपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळालेले असेल. या पती पत्नीकडून खूप शिकण्यासारखं आहे. जर प्रत्येक भक्ताने यांच्याप्रमाणे सेवा केली तर स्वामी महाराजांना तुमच्या इच्छा पूर्ण कराव्याच लागतील. त्याचबरोबर ते तुम्हाला कशा प्रकारे दर्शन देतील हे देखील कळणार आहे. चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, खरं तर आज अनुभव सांगताना माझे हात थरथर कापत आहे. कधी स्वामींविषयी लिहिण्याची सवय नाही, पण आज फर्स्ट टाईम मी लिहित आहे आणि लिहिता लिहिता असं प्रत्येक क्षण मला आठवत आहे की खरंच स्वामी किती महान आहे हे मला आता कळत आहे. स्वामी भक्तांनो, आम्ही पती पत्नी हे स्वामींचे खूप निस्सीम भक्त आहोत असं म्हणायला हरकत नाही. कारण आमचं सर्व जीवन हे स्वामींवरतीच अवलंबून आहे. आमच्या जीवनात असंख्य अडचणी, असंख्य दुःख आहेत, पण ते सर्व झेलण्याची ताकद आम्हाला स्वामी महाराज हे देत असतात. स्वामी सेवेचं येण्याचं कारण म्हणजे दुःखच होतं. आम्हाला असेच आमच्या फ्रेंडनी सांगितलं की तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा, तुमचे प्रश्न बरेच काही सुटून जातील. असं सांगितल्यानंतर मग मी आणि माझे मिस्टर हे म्हटलं कुठंतरी आपल्याला असं योग्य मार्गदर्शन, योग्य प्रश्नोत्तर आपले झाले पाहिजे, अशी कुठली तरी व्यक्ती पाहिजे की ती आपले प्रश्न सोडवतील असं मनामध्ये वाटलं. त्याच वेळेस मग मी स्वामी ओम चॅनलवरती काय केलं ना की बघितलं तर मला तिथे प्रदीप दादांचा नंबर, मठाविषयी माहिती वगैरे सर्व काही तिथे मिळाली. मग मी त्या प्रदीपदादांच्या मठात जाण्याचं ठरवलं. मग आम्ही प्रदीपदादांच्या मठामध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर इतकं छान वाटलं, इतकं प्रसन्न वाटलं ना की बस. आणि तिथे गेल्यानंतर माझा एक पाय हा खूप दुखत होता. मला अक्षरशः मांडी देखील घालता येत नव्हती, पण तिथून आल्यापासून मला अगदी मांडी देखील घालता यायला लागली. मग प्रदीपदादांनी आम्हाला 3 गुरुचरित्र पारायण, त्याचबरोबर 21 मल्हारी सप्तशती, 21 दुर्गा सप्तशती अशा काही सेवा दिल्या होत्या. त्या अगोदर काय झालं ना की जे माझे आजोबा आहे ना ते गुरुचरित्र पारायण करायचे. मला खूप इच्छा होती की गुरुचरित्र पारायण करायचे, पण कधी मला योगच आला नाही. कारण घरचे काम, नोकरी, त्यामुळे कधी वेळ मिळाला नाही. मनात वाटायचं की आपण देखील पारायण वगैरे करावं, पण कधी मिळालंच नाही. पण एक दिवस असंच काय झालं ना की जेव्हा आम्ही प्रदीपदादांच्या मठात जाण्याच्या अगोदर माझ्यासोबत असं घडलं की माझं जे देवघर आहे ते देवघर आणि तिथे अशी एक जुनी पुराणी पोथी मांडलेली होती आणि भगवान नृसिंह सरस्वती स्वामी असं आसन घालून तिथे बसलेले होते. मला असं स्वप्न पडलं. त्या स्वप्नाचा मला काहीच अर्थ कळाला नाही. पण जेव्हा प्रदीपदादांच्या मठात गेले, त्यांनी गुरुचरित्र पारायण सेवा दिली, त्याच वेळेस कळालं की नाही, स्वामींची इच्छा होती की मी पारायण करावं. त्यामुळं त्यांनी असं घरामध्ये दाखवलं होतं नृसिंह सरस्वती यांच्या रूपामध्ये. कारण त्यांनीच माझे प्रश्न हे सुटणार होते असं स्वामींना मला सांगायचं होतं.
मग आम्ही काय केलं की प्रदीपदादांना विचारलं की आम्ही जोडीने पारायण केलं तर चालेल का. त्यांनी काही मी काही. तर प्रदीपदादा हो म्हटले, असं केलं तरी चालेल. मग आम्ही घरी आलो. मी त्यांना म्हटलं की मला ड्युटीला आत्ता काही सुट्ट्या नाही, तर तुम्ही पारायणाला बसा म्हटलं. मग 2 पारायण माझ्या मिस्टरांनी केले आणि 1 पारायण मी केलं. आणि 21 दुर्गा सप्तशती मी केल्या, 21 मल्हार शक्ती माझ्या मिस्टरांनी केल्या. अशी आमची सेवा चालू होती. मिस्टरांचे 2 पारायण छान झाले. त्यानंतर काय झालं ना की माझं म्हटलं मी पण लगेच करून घेते. मी पहाटे 3 वाजता उठल म्हटलं आणि मग माझं वाचन वगैरे होऊन मी जॉबला जाऊ शकते असं मी म्हटलं. मग आम्ही मिस्टरांचं झाल्यानंतर लगेच पारायणाला बसली. त्याच वेळेस काय झालं ना, ज्या दिवशी पारायणाला बसली मग त्या दिवशी मी संध्याकाळच्या वेळेला विष्णू सहस्रनाम वाचत होती. कारण जे आपले गुरुचरित्र पारायणामध्ये चुका होतात त्या सर्व काही माफ केल्या जातात विष्णू सहस्रनामाने, दादांनी सांगितलं होतं. म्हणून मी विष्णू सहस्रनाम संध्याकाळी वाचत होती. त्याचबरोबर माझे मिस्टर हॉलमध्ये कालभैरव अष्टक म्हणत होते. अशी आमची सेवाही चालू होती. त्याच वेळेस काय झालं ना की नेमकी 6-6:30चा टाईम असेल, त्यावेळेस असं कोणीतरी घरामध्ये असल्याचा भास झाला आणि जे स्वामी हिना अत्तर लावतात इतका प्रचंड सुगंध घरामध्ये दरवळू लागला. माझ्या मिस्टरांनाही आला. 1 मिनिट हा सुगंध आमच्या नाकातून जात नव्हता. पण मी वाचत होते, मिस्टरही वाचत होते, त्यामुळे कोणी कोणासोबत बोललं नाही. असा सुगंध घरामध्ये येऊन गेला. मग वाचन वगैरे झालं. मग मी मिस्टरांना विचारलं की तुम्हाला असा सुगंध आला का. तर ते म्हटले हो मला पण आला, खूप छान प्रसन्न वाटलं म्हटले की सुगंध येऊन गेला. 1 मिनिट हा वास येत होता. मग त्यावेळेस कळालं की स्वामी महाराज घरात येऊन गेले. त्यानंतर काय झालं ना की मग असं दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर दूध बॅग आणण्यासाठी दुकानात गेले. आता दुकानात गेल्यानंतर त्यांनी दूध बॅग वगैरे घेतली, तर त्यांच्या मागे एक वृद्ध व्यक्ती असे धोतर घातलेले, गळ्यामध्ये पिशवी होती, फेटा बांधलेला असं त्यांचं वर्णन होतं. मळका फेटा असे मळके कपडे होते आणि त्यांच्या मागे येऊन उभं राहिलेले होते. आणि मग मिस्टर मागे वळाले तर म्हणे आम्हाला काहीतरी दे म्हणे. त्यांनी हात पुढे केला. मग जी दूध बॅग घेतली त्यांच्या हातामध्ये 5चा ठोकळा होता. मग त्यांनी तो ठोकळा त्यांच्या हातावरती दिला, तर त्यांनी भरकन तो ठोकळा फेकून दिला. आम्हाला हे नको आहे म्हणे असं जोरात ते ओरडले. हमें नहीं चाहिए असं हिंदीतून जोरात ओरडले आणि फेकून दिला. तो ठोकळा एका खड्ड्यामध्ये जाऊन पडला. मग मिस्टरांनी तो ठोकळा उचलायला गेले आणि ते बाबा तो इथेच होते. मिस्टरांनी ठोकळा उचलला आणि ते बाबा इतके भरभर चालू लागले. मिस्टर सांगू लागले. मग माझ्या मिस्टरांच्या खिशामध्ये एक बिस्किटचा पुडा देखील त्यांनी घेतलेला होता. मग मिस्टर त्यांच्या मागे पळू लागले. ते बाबा पुढे पळत होते, चालत होते आणि मिस्टर त्यांच्या मागे, आणि ते खूप स्वामींसारखे भरभर चालू लागले होते. मिस्टरांना त्यांचा वेग आवरतच नव्हता. ते खूप जोरामध्ये चालू लागले होते. मिस्टर खूप लांबपर्यंत त्यांच्या मागं धावत पळत गेले आणि त्यांना म्हटले की हे पाहिजे का, हे घ्या म्हणून बिस्किट. तर थोडासा त्यांनी हात पुढे केला आणि पटकन हातामध्ये हिसकावलं आणि पुन्हा भरभर चालायला लागले. त्यानंतर मग असंच मी म्हटलं की असं का बरं झालं. म्हटलं त्यांना भूक लागलेली असेल, खायचं असेल. म्हणतात ना दत्त महाराजांची फेरी येते, कोणाच्या रूपात येतात आणि काहीतरी घेऊन जातात. आपले ते स्वामीच होते म्हटलं, कारण स्वामीच असं हिंदी बोलतात आणि भरभर देखील स्वामीच चालतात म्हटलं. खरंच ते स्वामीच होते. बरं झालं तुमच्याकडून काहीतरी घेतलं, तुम्हाला बुद्धी सुचलं की तुम्ही त्यांना ते द्यावं म्हणून, असं मी ते मिस्टरांना म्हटले. त्यानंतर मग असंच पारायण वगैरे खूप छान संपन्न झालं. माझे 21 दुर्गा सप्तशती पाठही झाले, मिस्टरांचे झाले, पण काहीच अनुभव नाही. एवढं करून देखील काहीच अनुभव नाही. पण आम्ही संयम ठेवला, धीर ठेवला आणि स्वामींना काहीच बोललो नाही. कारण माहीत होतं की स्वामींनी भेट दिली, दर्शन दिलं, आपली सेवा ही सफल झालेली आहे. आज नाही तर उद्या नक्की आपले काम हे होणार आहे. ज्या प्रश्नासाठी आम्ही ही सेवा केली आहे तो प्रश्न आमचा खूप मोठा आहे, पण स्वामी त्यातून मार्ग दाखवतील. मग मी प्रदीप दादांना देखील कॉल केला की आमच्या सेवा वगैरे झाल्या पण आम्हाला अनुभव नाही. प्रदीप दादा म्हटले की तूप खाल्ल्यानंतर लगेच रूप येतं का.
त्याला टाईमच लागतो. त्यामुळे योग्य वेळेची वाट बघा आणि सेवा करत राहा. मेवेची अपेक्षा करू नका, असे दादा बोलले. त्यावेळेस कळालं की आपली चूक काय होत आहे. तर आम्ही म्हटलं की स्वामी, सर्व काही तुमच्यावरतीच आता सोपवलेलं आहे. तुम्हाला जेव्हा केव्हा आमच्यासाठी जे चांगलं आहे ते द्यायचं आहे ना, तर तुम्ही ते द्या म्हटलं की आता आमचं फक्त एकच काम आहे की तुमची सेवा करत राहायची. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामीने दिला. खरंच प्रत्येक भक्तांनी स्वामींवरती विश्वास ठेवून सेवा करत राहा. मेवेची अपेक्षा करू नका. एक दिवस तुमच्या देखील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.